हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजची जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे मित्रांनो. ही जी वॅकन्सी निघलेली आहे गृह मुंबई महानगरपालिकेसाठी वॅकन्सी आहे मित्रांनो. ही जी वॅकन्सीचं नाव जे असणार आहे मित्रांनो, इथे कार्यकारी सहाय्यक, यालाच आपण लिपिक असं पण म्हणतो. पूर्वीचं नाव याचं लिपिक नाव होतं मित्रांनो. ओके, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी इथं टोटल जे वॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो, 1846 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. बंपर भरती आहे मित्रांनो, मेगा भरती असणार आहे. ओके, इथं परमनंट जॉब असणार तुमच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी इथं घेऊन आलेलो मी. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही स्ट्रीम मध्ये ग्रॅज्युएशन आपलं झालेलं असाल, BA BCom BSc जे पण आपण झालेलं असाल, सगळे जण इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार. आपलं सॅलरी किती असणार आहे, अप्लाय करण्याची प्रोसेस, सिलेक्शन क्रायटेरिया, सिलेबस काय असणार आहे, आपलं सगळं मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी चॅनल नवीन असेल आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे मित्रांनो आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की मित्रांनो बघू शकता तुम्ही तुमच्या समोरून PDF फाईल इथं ओपन केलेली आहे. ही जी PDF आहे मित्रांनो, बृहमुंबई महानगरपालिकेकडून भरती आलेली मित्रांनो. ओके, सामान्य प्रशासन विभागाकडनं. ओके, ही जी जाहिरात आलेली मित्रांनो इथं जाहिरातीबद्दल तुम्हाला मी सांगून देतो. महानगरपालिका आयुक्त मंजुरी यांच्याकडून आलेली आहे. 24/6/2024 नुसार बृहमुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यात आस्थापनेवरील घटक मधील कार्यकारी सहाय्यक, पूर्वीचे पदनाम लिपिक, म्हणजे या संवर्गातील खालील तक्त्यावर नमूद केलेले 1846 रिक्त पदे सरळ सेवेत भरवायची आहेत. सदर पदासाठी बृहमुंबई महानगरपालिकेच्या पोर्टलवर इथं दिलेले त्यांचं portal.mcgm.gov.in. ओके, याच्यावर आपल्याला करिअर पोर्टलवर आपल्याला या इथं अप्लाय करायचं आपल्याला. ओके, या संकेतस्थळावर प्रसिद्ध जाहिरात नमूद केल्याप्रमाणे आवश्यकता असलेली शैक्षणिक अर्हता पात्रता धारण करिता असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी ऑनलाईन अर्ज या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मुदतीत सादर करावेत. ओके, तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचे मित्रांनो. हे जे आपलं पद असणार आहे, एकदा परत तुम्हाला सांगून देतो. कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक, क्लर्क आपण त्याला असं इंग्लिशमध्ये म्हणतो. या पदासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने स्वतंत्रपणे आपल्याला खात्री करायची आहे, तरच आपल्याला इथं या पदासाठी अप्लाय करायचं आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने लिहिलेले त्यांच्या खाली. तर इथे लिहिले ऑनलाईन अर्ज करण्याचे उमेदवाराकडे नित्य वापर असलेला वैध व्हॅलिड ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. आपल्याला ईमेल आयडीवर सगळ्या काही गोष्टी आपल्याला इथं मिळणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर व्हॅलिड मोबाईल नंबर, प्रक्रियेचे प्रवेशपत्र व तसेच इतर माहिती व्हिडिओ ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणाऱ्या असल्याने भरती प्रक्रियेचे संपूर्ण कालावधीचे ईमेल आयडी वैधता राहणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला काही भरतीची काही प्रक्रियेबद्दल माहिती वगैरे जे असणार आहे, ईमेलवर तुम्हाला कॉल लेटर वगैरे जे असणार आहे, भरतीचं काही जे गोष्टी असणार आहे ते तुम्हाला ईमेलवर ते सांगणार आहे मित्रांनो. ते ईमेल ऍड्रेस तुम्हाला, जो ईमेल ऍड्रेस तुम्ही दरवेळेस डेलीला रोज अपडेट करत असाल, ज्यात माहिती पाहत असतात, तोच ईमेल ऍड्रेस द्यायचा आहे मित्रांनो, जे तुम्ही बघत असता ईमेल ऍड्रेस. तर या पदासाठी तर भरती असणार लिपिकसाठी, क्लर्कसाठी मित्रांनो. कार्यकारी सहाय्यक त्याचं नाव दिलेलं आहे आता बदलून. पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक लिपिक. वेतन श्रेणी सगळ्यात पहिले सुधारित वेतन श्रेणी असणार तुम्हाला इथं. तर M15 असणार मित्रांनो. 25,500 पासून ते 81,100 रुपये आपल्याला सॅलरी असणार मित्रांनो. तर आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे इथं. नंतर तुम्हाला प्रमोशन वगैरेचे चान्सेस पण असणार आहे. तुम्ही कार्यकारी सहाय्यक मग सिनियर कार्यकारी सहाय्यक बनाल, तुमचं सॅलरी पण 1 लाखच्या आसपास नंतर जाणार आहे मित्रांनो. ओके, बृह नंबर BMC मध्ये काम करणं म्हणजे त्यांची मुंबईमध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी असते मित्रांनो. तिथे म्हणजे सॅलरी पण चांगली मिळत असते आणि एक वर्चस्व असतं मित्रांनो तिथे. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी. भरण्या रिक्त पदाची संख्या जी असणार मित्रांनो 1846 असणार आहे. आपल्या जे इथं गट असणार आहे, गटकमध्ये आपले हे गटक असणार मित्रांनो आता. ओके, तर सरळ सेवा पद्धतीने कार्यकारी सहाय्यक लिपिक या सर्वांगाची भरतीची रिक्त पदे. तर सरळ सेवा पद्धतीने कार्यकारी सहाय्यकचे आपण पाहूया रिक्त पदे बघून घेऊया मित्रांनो. सगळ्यात आधी मी तुम्हाला तपशिलीचं सांगतो. टोटल इथे वॅकन्सी तुम्हाला सांगणार आहे किती कॅटेगरी वाईज वाचून दाखवणार आहे मित्रांनो. तुम्हाला नंतर चेक करून घ्यायचे. आपण जे महिला पुरुष माजी सैनिक वगैरे असाल, इथे आपल्याला खाली तुम्हाला दिसत असेल, इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने दिलेले आहे. ओके, तर तुम्ही इथं चेक करून घ्यायचे मित्रांनो बाकीचं. तर मी तुम्हाला आता वाचून दाखवतो. सगळ्यात आधी इथं बघू शकता तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये अनुसूचित जातीमध्ये 142 पदांची वॅकन्सी निघालेली आहे. अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरीमध्ये 150 पदांसाठी, SC ST त्यानंतर विभक्त जमातीसाठी 49, भटक्या जमाती ब साठी 54, भटक्या जमाती क साठी 39 आणि भटक्या जमाती ड साठी 38 असं लिहिलं. विमाप्रमध्ये 46, त्याच्यानंतर इतर मागास प्रवर्गामध्ये 552, त्याच्यानंतर
आर्थिक दुर्बल घटकांसाठी 185 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं माजी सैनिक वगैरे जे असतील त्यांच्यासाठी इथं 185 वॅकन्सी. त्यानंतर खुला सॉरी मा सहावेचे काय 185 यांच्यासाठी असणार आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी 506 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, अशा एकूण टोटल इथं 1846 पदांसाठी भरती असणार आहे मित्रांनो. ओके, जसं की त्यांनी इथं ब मध्ये त्यांनी इथं खाली तुम्हाला सांगितलं आहे. खालीलप्रमाणे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. सर्वसाधारण मध्ये म्हणजे जे सर्वसाधारण म्हणजे सर्वसाधारणसाठी किती वॅकन्सी असणार आहे इथं दिलेले आहे समोर त्यांच्या. महिलांसाठी किती इथं टोटल ते पण दिलेले आहे, ते वाचून दाखवतो तुम्हाला. सर्वसाधारणसाठी 604 वॅकन्सी असणार आहे टोटल कॅटेगरी वाईज सगळ्यांसाठी. महिलांसाठी 30% असणारे 556 जागा असणार आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी महिलांसाठी पण. माजी सैनिकसाठी इथं 15% वॅकन्सी असणार आहे. म्हणजे इथं टोटल इथं कॅटेगरी वाईज 278 वॅकन्सी असणार सगळ्या कॅटेगरी मिळून मित्रांनो. ओके, प्रकल्पग्रस्तांसाठी इथं 92 वॅकन्सी असणार मित्रांनो. त्यानंतर भूकंपग्रस्तासाठी इथं 2% वॅकन्सी म्हणजे 38 वॅकन्सी असणार आहे. खेळाडूसाठी पण इथं असणार आहे वॅकन्सी 92 वॅकन्सी असणार आहे 5% त्यांच्यासाठी. आणि अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगारांसाठी 10% वॅकन्सी. म्हणजे इथं टोटल त्यांच्यासाठी 186 वॅकन्सी असणार आहे. असे एकूण वॅकन्सी तुम्हाला मी सांगितलं होतं ऑलरेडी पहिले. इथं 1846 पदांसाठी इथं भरती निघालेली मिळालं. 18 पदे आरक्षित होत आहेत. 18 पदे जे आरक्षित होत आहेत अनाथ मुलांसाठी असणार आहे. दिव्यांगांसाठी इथं 4% असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने दिलेलं आहे सर्व. इथं सगळ्या काही इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो इथं लिहिलेलं आहे त्यांना. आता इथं बघू शकतो तुम्ही कार्यकारी सहाय्यकसाठी लिपिक सर्वांगाती पदाकरिता दिव्यांगासाठी एकूण 74 पदे आरक्षित असून सदर पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालील प्रकारे दिव्यांग प्रकार व शारीरिक पात्रता व पदाची जबाबदारी कर्तव्य विचारणात घेऊन अर्ज करण्याची आवश्यक आहे. ओके, तर आपण आता जे पण आता दिव्यांगांसाठी तुम्हाला सांगतो आता PWD कॅटेगरीमध्ये येतात. तुम्हाला इथं बघून घ्यायचं आपण जे आपण प्रवर्गामध्ये येत असाल आता इथं भरपूर प्रवर्ग आहे मित्रांनो. आपल्याला जे इथं प्रवर्ग असेल ते इथं चेक करायचं. त्यालाच आपल्याला चेक करून इथं वाचून फॉर्म भरायचा मित्रांनो. आपल्याला जेणेकरून इथं आपल्याला फॉर्म रिजेक्ट नाही झाला पाहिजे मित्रांनो. ओके, इथं एवढं तुम्हाला वाचून घ्यायचं मित्रांनो. ओके, आणि काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ नंतर बनवून टाकेल मित्रांनो. ओके, चला तर मग पुढे चालूया. आता 74 वॅकन्सी इथं दिलेल्या आहेत त्यांनी एक कोणत्या कोणत्या इथं प्रवर्गामध्ये कॅटेगरीमध्ये PWDच्या. ओके, अशा प्रकारे दिलेले आहे मित्रांनो. ओके, आता तुम्हाला याच्याबद्दल तुम्ही इथे सविस्तरपणे वाचून घेऊया मित्रांनो. टीप टीपमध्ये इथं इम्पॉर्टंट पॉईंट दिली ना, भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांचं इथं म्हणणं असं आहे की या भरतीमध्ये वाढ होऊ शकता जागा आणि कमी पण होऊ शकता. ओके, हे त्यांच्या मनावर डिपेंड करतं. ओके, आयुक्त महानगरपालिकेच्या. ओके, रिक्त पदांच्या संकेतस्थळावर बदल करण्याची तसेच सामाजिक समांतरावर आरक्षण बदलाचे अधिकार किंवा भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर अंशात किंवा पूर्णतः रद्द करण्याचे अधिकार आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांना राहतील. याबाबत कोणालाही कोणतेही वाद उपस्थिती करता येणार नाही. अशा प्रकारे आपल्याला सांगितलं आहे मित्रांनो. ओके, ते इम्पॉर्टंट नोट्स वगैरे त्यांनी इथं काही सांगितलेले आहे अशा प्रकारे. ते काही आपल्यासाठी इतकं काही म्हणजे इतकं इम्पॉर्टंट ते थोडं बहुत तुम्ही वाचू शकता. पण याच्याबद्दल ही माहिती सांगणं काही मला इतकं इम्पॉर्टंट वाटत नाही माझ्याकडून. ओके, तुम्ही वाचून घ्या तुमच्या पद्धतीने. सामाजिक समांतर आरक्षणासाठी इथं वाचू शकता. महिलांसाठी 30% असणार कशा पद्धतीने, माजी सैनिकासाठी 15% असणारे अशा पद्धतीने पूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी. प्रकल्पग्रस्तांसाठी 5% याच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यांनी पूर्ण. भूकंपग्रस्तांसाठी 2% आरक्षण त्यांची माहिती दिलेली आहे. खेळाडू प्रवर्गासाठी तुम्ही इथं चेक करून घ्यायचंय. खेळाडू मैदानाचे खूप सारे मेसेज येतात मला. मी इथं स्पोर्टच्या वरती टाकतो तेव्हा कोणतं प्रमाणपत्र लागेल काय नाही, तर तुम्ही इथं मित्रांनो एकदा इथे वाचून घ्यायचं सविस्तरपणे, तरच आपण अप्लाय करायचं मित्रांनो. ओके, राज्यामध्ये जर खेळला असेल तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही डिपेंडपणे अप्लाय करू शकता. ओके, अंशकालीन पदवीधर सुरक्षित बेरोजगारवाले 10% त्यांच्यासाठी लिहिलं इथं. त्यानंतर इथं अनाथांकरिता 1% लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दिव्यांग आरक्षण इथं 4% असणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. इथून आपल्याला साईडवर जाऊन पण तुम्ही चेक करू शकता. अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गासाठी येणारी 10% प्रमाणे आरक्षित पदे असणारे मित्रांनो. आर्थिक दुर्बल घटकांसाठी EWS साठी 10% असणारे मित्रांनो. म्हणजे अशा प्रकारे ते सगळ्यांसाठी त्यांनी कार्यकारी सहाय्यक लिपिकची अर्हता म्हणजे उमेदवारांची प्राप्त मंडळाची आता काय असणार ते बघूया आपण आता. म्हणजे अर्हता म्हणजे शारीरिक किती असणार आहे आपल्याला, शैक्षणिक अर्हता आपण त्याला म्हणतो क्वालिफिकेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन. ओके, तर सगळ्यात उमेदवारांच्या मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नास उत्तीर्ण असावा आणि किंवा
उमेदवारास मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स लॉ किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा. प्रथम प्रयत्नात त्यांनी किमान 45% गुणासह पास केलं पाहिजे मित्रांनो. अशा पद्धतीने 45% पाहिजे फक्त आपल्याला. इथं चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला 45% पण असते, तुम्ही अप्लाय करू शकता कला, आर्ट, कॉमर्स, सायन्स आणि लॉ मध्ये. ओके. किंवा इथं परत त्यांनी दिलेलं ज्यांना मान्यता प्राप्त विद्यापीठ सत्र पद्धतीने अंमलबजावणी जात असेल विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन सदर टक्केवारी गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे कोणासाठी असणार आहे? ज्यांचे सीजीपीए मध्ये कट ऑफ येतात मित्रांनो, सीजीपीए मध्ये त्यांचे येतात, त्यांच्यासाठी इथं सांगितले आहे त्यांनी. अशा प्रकारे त्यांनी कशा प्रकारे तुम्हाला इथं सीजीपीए मध्ये तुम्हाला टक्केवारी काढायची ते तुम्हाला इथे एक्झाम्पल वगैरे दिलेले आहे मित्रांनो. तर तुम्ही इथं नंतर पण काढून घ्या तुमच्या हाताने, तर तुम्ही युट्यूबवर बघून पण काढू शकता मित्रांनो सर्वसाधारणपणे. ओके. तर इथं सगळं काही माहिती दिलेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर लिहिले उमेदवारांचे संगणकी ऑपरेटिंग सिस्टम व प्रोसेसिंग त्यांचं स्प्रेडशीट आणि प्रेझेंटेशन. त्याच्यानंतर डेटाबेस हे आपल्याला आलं पाहिजे मित्रांनो. सॉफ्टवेअरमध्ये ईमेल आणि इंटरनेट इत्यादीचा उत्तम ज्ञान आपल्याला पाहिजे मित्रांनो. ओके. टीप कार्यकारी सर्वांगात नेमणूकसाठी उपयुक्तता नमूद केलेल्या शैक्षणिक अर्थ धारक करणे आवश्यक आहे. तथापि त्यांना उमेदवाराजवळ उपयुक्तता 4 मध्ये नमूद केलेली संगणक विशेषत अर्थ दिनांकातून इथं वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक आहे मित्रांनो. अशा पद्धतीने लिहिलं आहे इथं. उपयुक्तता इथं अर्थप्रमाणे लिहिलेले गेले आहे. 3 वर्षाच्या अनुषंगाने इथे लिहिलेले आहे. तिसऱ्याच्या अनुषंगाने मित्रांनो. इथे सगळं काही इथं त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो माहिती वगैरे. ओके. इथं पण तुम्ही वाचू शकता मित्रांनो. त्यानंतर इथं आता बघूया, पुढे आपण जाऊया. तुम्हाला वाचायचं असतं तुम्ही वाचू शकता. माजी सैनिक टंकन लेखनासाठी इंग्लिशमधून किंवा मराठीमधून उत्तीर्ण आपण दिनांकापासून तर 2 वर्षाच्या उत्तीर्ण आपण झालेले पाहिजे मित्रांनो. टंकन लेखन इंग्लिश परीक्षा, इंग्रजी टंकन लेखन आणि मराठी टंकन लेखन आपल्याला आलं पाहिजे मित्रांनो. 2 संधीत आपल्याला उत्तीर्ण होण्याची असेल मित्रांनो. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे आपल्याला. म्हणजे टायपिंग टेस्ट पण इथं घेतली जाणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने वाचून घ्यायचं ते पण. आता वयोमर्यादा बद्दल आपण बोलूया. इथं जाहिरातीमध्ये दिनांक उमेदवारास वयोमर्यादा बरोबर इथं असावा. अराखीव उमेदवार खुला प्रवर्ग जे असणार आहे ओपन मधले त्यांना 18 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता. बघू शकता तुम्ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि मागास प्रवर्ग उमेदवारासाठी इथं 18 पासून तर 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही इथं वाचू पण शकता प्रवर्ग आणि आवश्यक वयोमर्यादा इथे फुलमध्ये त्यांनी पण लिहिलेले आहे मित्रांनो. ओके. तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, पीडीएफ पण डाउनलोड करून वाचू शकता मित्रांनो. त्यांनी खाली पण इथं लिहिलेले मित्रांनो. आता गट आरक्षण, किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा इथं दिलेली आहे मित्रांनो. अराखीव खुल्या वर्गासाठी 18 पासून आपल्या कमीत कमी 18 वय पाहिजे. सगळ्यांसाठी 18 असणारे इथं. तिथं कोणाला काही शंका नाही. इथं 18 वर्ष होणं अनिवार्य आहे सगळ्यांसाठी. ओके. 18 पासून तर पहिल्या इथं खुल्या वर्गासाठी 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मागासवर्गीय असतात जे SC ST मध्ये येतं त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. माजी सैनिकांसाठी जे असणार आहे, माजी सैनिक उमेदवारांसाठी सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्ष असणार आहे आपल्याला आणि कमाल 45 वर्षापर्यंत असणार आहे मित्रांनो. माजी सैनिक दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत, प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी तर 18 पासून 45 पर्यंत, भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 18 पासून 45 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो वयोवर्धेमध्ये. खेळाडू उमेदवारासाठी पण 18 पासून 43. त्यानंतर अंशकालीन उमेदवारांसाठी इथं 18 पासून 55 इथं सगळं त्यांच्यासाठीच मित्रांनो. ओके. त्यानंतर अनाथ उमेदवारांसाठी 18 पासून 43. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी 18 पासून 45 आणि त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक पाल्य उमेदवारांसाठी इथं 18 पासून 45 मित्रांनो. अशा पद्धतीने दिलेलं वयोमर्यादा. ओके. तुम्हाला हे समजलं असेल मित्रांनो इथं आता. तथापि तुम्ही इथं इथं कॅटेगरीचे नाव वगैरे त्यांनी दिलेले आहे मित्रांनो. तुम्ही वाचू शकता इथं पण. निवडीचे निषेध कसं असणार आहे, निवड प्रक्रिया आपली कशी असणार ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. तर निवडीचे निषेध सगळ्यात आधी मित्रांनो आपली कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिकसाठी पदांच्या सेवेसाठी नियमानुसार विविध केली जाणाऱ्या अर्था व अटी शर्ती धारण करण्यात आलेल्या असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विविध सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल. इथे कशा प्रकारे होणार आपण ते पण बघूया. इथं 2 मध्ये लिहिले त्यांनी लिपिक पदासाठी बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षेचे प्रश्न पत्रिकेची दर्जा पदवी. आता दर्जा प्रश्न
कोणत्या कितवीच्या आधारावर येणार आहे? पदवी, त्यानंतर पदवी समान राहील, त्यानंतर परंतु ज्यापैकी मराठी इंग्रजी विषयांमध्ये प्रश्नापैकी प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शाळा म्हणजे 12वीचा असेल, त्यानंतर समान राहील, त्याच्यानंतर सदर बहुपर्यायी राहील म्हणजे एमसीक्यू टाईप त्याला म्हणतो आपण. चॉईस क्वेश्चन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण त्याला तसंही म्हणतो. ओके, तसं आपल्याला 4 ऑप्शन दिले जाईल, ते आपण चॉईस करायचे. परीक्षेचे विषय, त्याच्यानंतर एकूण गुण, एकूण प्रश्न आणि एकूण गुण आणि परीक्षेचे माध्यम आणि कालावधी इथं दिलेली मित्रांनो, आणि अभिप्रायास इथं दिले गेलेले आहे मित्रांनो. ओके, तर म्हणजे आपल्याला किमान किती मार्क पडले पाहिजे तर आपल्याला मेरिट लिस्ट म्हणजे आपलं चेकिंग मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी मित्रांनो, यादीत नाव येण्यासाठी. तर मराठी भाषा व्याकरणचे प्रश्न येणार इथे मित्रांनो. 25 प्रश्न असणारे, 50 गुण आपल्याला असणारे, प्रति क्वेश्चन 2 मार्कचा असणार मित्रांनो. आपल्याला मराठी माध्यमातून आपण देऊ शकतो इथं. ओके, त्याच्यानंतर इथं इंग्रजी भाषा व्याकरण असणारे 25 क्वेश्चन असणारे प्रश्न, 50 मार्क असणारे इंग्रजीमधून असणारे तिचे. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये 25 प्रश्न असणारे 50 गुण याच्यात पण मराठीमध्ये तुम्ही देऊ शकता. हे पण आणि बौद्धिक चाचणी 25 क्वेश्चन 50 मार्क मराठीमधून मित्रांनो. असे एकूण मित्रांनो तुमचे 100 प्रश्न असणार 200 मार्कांसाठी, प्रति गुण आपल्याला 2 मार्क असणार मित्रांनो. कालावधी आपल्याला 100 मिनिटं असणार मित्रांनो. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला 1 मिनिटाचा टाइम मिळणार आहे मित्रांनो. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी इथं 1 मिनिटाचा टाइम तुम्हाला एका प्रश्नासाठी मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके, तर तुम्हाला फक्त टाइम कुठे लागणार इथं बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मित्रांनो. ओके, तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला थोडं ते घुमवून फिरवून प्रश्न असतात तिथे आपल्याला टाइम लागतो मित्रांनो. ओके, व्याकरण वगैरे मध्ये झालं मित्रांनो. ओके, त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे इथं सामान्य प्रशासन विभाग इथं लिहिलेले आहे त्यांनी 4/5/2022 मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला इथं एकूण गुण किती आपल्याला 200 पैकी तुम्हाला 45% गुण इथं पाडणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला 90 गुण पाडायचेच आहे मित्रांनो. 90 मार्क तुम्हाला जेव्हा पडतील तेव्हा तुमचा इथं मेरिट लिस्ट मध्ये नाव येईल मित्रांनो. ओके, 200 पैकी 90 मार्क, तर तुम्हाला कमीत कमी 100चा आपलं टार्गेट ठेवायचं. आपले 100 120 आपल्याला पडलेच पाहिजे. ओके, अशा पद्धतीने आपण खाली अजून वाचून घेऊया त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती. टिप, सामान्य ज्ञान व विषयांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिकीय बाबी, वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडी निगडित प्रश्न अंतर्भूत असतील. इथं आता बृहन्मुंबईचे पण काही त्याच्यात प्रश्न वगैरे पण येणार आहे आणि चालू घडामोडीचे येणार आहे मित्रांनो. ओके, सामान्य ज्ञानमध्ये मित्रांनो. ओके, सही सामान्य 3 नंबरला. त्यानंतर बौद्धिक चाचणी इथं 4 नंबरला दिलेली आहे. यांची जे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल मित्रांनो. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही. मौखिक चाचणी तुमची घेण्यात येणार नाही मित्रांनो. ओके, त्यानंतर इंग्रजी भाषा व व्याकरण विषयामध्ये ऑनलाईन परीक्षेची इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. मराठी भाषा व्याकरण सामान्य ज्ञान व बौद्धिक हे आपल्या मराठी भाषेतून घेण्यात येणार, तसं तिथं पण तुम्हाला मी सांगितलं आहे. त्यानंतर इथं सगळं काही माहिती त्यांनी दिलेली आहे मित्रांनो सविस्तरपणे. इथं लिपिकसाठी जे पदाची अर्जदारांना करण्यासाठी पात्र उमेदवारांनी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीतील आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल मित्रांनो. ओके, त्यानंतर सामायिक गुणवत्ता यादीतील 2 किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान असल्यास खालील निकष लागू राहतील. तर समजा 2 उमेदवार दोघांचे गुण सेम आहे कॅटेगरी वाईज, तर त्यांच्या इथं खाली हे नियम लागू राहणार. आता सांगतो, पदवी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांनुसार प्राधान्य क्रमांक देण्यात येईल. म्हणजे पदवी क्रमांक तुम्हाला ग्रॅज्युएट मध्ये जेवढे गुण असतील तेवढे तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. जास्त गुण त्याला इथं पहिले प्राधान्य दिले जाईल. उपयुक्त अ मध्ये गुण समान असल्यास, जर तुमचे गुण पण समान असले पदवीचे, तर तुम्हाला उत्तीर्ण झाल्याचे दिनांकास प्राधान्य देण्यात येईल. उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास प्राधान्य देण्यात येईल. ओके, जो लवकर डिग्री केलेली आहे त्यांना प्राधान्य पहिले देण्यात येईल. त्यानंतर इथं उपयुक्त अ व ख नुसार सामान्य असल्यास उमेदवारांच्या वयानुसार प्राधान्य देण्यात येईल. जर तुमचा अ व क जर ती सामान्य असल्यास अ व ब अ किंवा ब हे दोघे समान असाल, तुम्हाला इथं उमेदवारांच्या वयानुसार प्राधान्य देण्यात येईल लोकांना. ओके, त्याच्यामध्ये लिहिले वयाच्या ज्येष्ठांना उमेदवारांचा क्रम वरती असेल. ज्यांचं वय जास्त त्याला पहिली ऑपॉर्च्युनिटी दिली जाईल मित्रांनो. त्याच्यानंतर कारण की त्यांचे चान्सेस थोडे कमी असतात, तुमचे चान्सेस जास्त असतात. त्यांचं वय कमी असतात, तुम्ही नंतर पण परीक्षा देऊन पास होऊ शकता. अशा पद्धतीने ठरवलेलं आहे. उपयुक्त अ ब व क या निकषातून उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक समान येत असल्यास अशा उमेदवारांचा गुणवत्ता क्रम आडव्या नावानुसार
आडवा नावाच्या अक्षरानुसार निश्चित करण्यात येईल. आडवा नावाच्या अक्षरानुसार पहिली अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो, याच्यामध्ये दिलेली आहे. सगळे काही माहिती वगैरे दिलेली आहे. उपरोक्त निवडीच्या निकषानुसार पुरेसे उमेदवार न झाल्यास, पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास, नीट ऐका आता इथं, उपरोक्त निवडीचे निकषानुसार पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निवडीचे निकष तिथील करण्याचे अधिकार माननीय आयुक्त मुंबई महानगरपालिका यांना राहतील. तसेच शैक्षणिक, व्यावसायिक व इतर कागदपत्रांच्या पडताळणीपेक्षा तात्पुरता निवड यादी तयार करून पडताळणीस अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल, अशा पद्धतीने सांगितले. जे इथं त्यांना जेवढे पद पाहिजे तेवढे पद जर इथं नाही निवड झाली तर तात्पुरता इथं निवड यादी करता येईल. ज्यांना कमी पण मार्क त्यांच्यासाठी तात्पुरता करण्यात येईल, नंतर त्यांना इथं अंतिम यादी ते काढणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने चांगली पर्सेंट आपल्यासाठी असणार आहे. एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये किंवा अनेक दिवसात एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घ्यावी लागली तर परीक्षात प्रथम दिवस ते अंतिम दिवस, सत्र 1 ते अंतिम सत्र याबाबत सामान्यीकरण प्रक्रिया नॉर्मलायझेशन मेथड तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, जसं की तलाठी भरतीमध्ये झालेलं होतं, करण्यात येईल. ते तुम्हाला नॉर्मलायझेशन मेथड तुम्हाला थोडं बहुत सांगून देतो माहिती. म्हणजे नॉर्मलायझेशन काय करतात ते समजा तर कसं राहतं मित्रांनो. समजा प्रथम सत्रामध्ये तुमची ऑनलाईन परीक्षा झाली तर तुम्हाला इथं तुम्हाला जेवढं मार्क तेवढं भेटणार आहे मित्रांनो. आणि बाकीच्यांची जी कसं आहे माहिती का मित्रांनो, नॉर्मलायझेशन मध्ये काय होतं माहिती का मित्रांनो, इथं नंतर ते मार्क कट करता मित्रांनो. आपली ज्यांची शेवटी परीक्षा होता त्यांचे ते मार्क कट करत चालतात मित्रांनो. कारण की आपल्याला वेळ भेटलेला असतो आणि आपल्याला त्यांना असं वाटतं की आपण बाहेर कोणाकडून प्रश्न विचारून घेतलेले असतात, त्यामुळे ते नॉर्मलायझेशन करतात मित्रांनो. तुम्ही तलाठी भरतीमध्ये बघितलं असेल मित्रांनो. ओके, मार्क वाढून पण भेटतं आणि कट पण होतं, असं काही इथे असतं. तो ऑनलाईन अर्ज करण्याचे मार्गदर्शन सूचना. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. कोणत्याही प्रकारे अर्ज सादर करण्यास स्वीकारला देणार नाही. ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज भरायचा या वेबसाईटवरून मित्रांनो. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथे दिलेले आहे त्यांनी उमेदवारावर नमूद केलेल्या संकेतस्थळात थेट जाऊन जाहिरातीचे नमूद मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणाने पालन करून अर्ज सादर करावा. उमेदवारांचं मार्गदर्शन पुढील प्रमाणे कॉल लेटर व भूमिध्वनी क्रमांक दिलेला आहे. इथं काही तुम्हाला इथं मार्गदर्शनासाठी तुम्हाला डाऊट्स वगैरे तिथं नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर का इथं बघू शकता तुम्ही 95 13 16 76 68. इथं आपण कॉल करू शकतो या नंबरवर 10 वाजेपासून सकाळी 10 संध्याकाळी 5च्या वेळेस आपण कॉल करू शकता मित्रांनो. दुपारी 1:30 ते 2:30 वाजेपर्यंत जेवणाची वेळ असते मित्रांनो. सोमवार ते शनिवारपर्यंत उपलब्ध असणार आहे मित्रांनो. कॉल करून तुम्ही विचारू शकता त्यांना काही अडचणी असेल तर. उमेदवार संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाचे प्रिंट काढून घेणे स्वतःची जबाबदारी ठेवावी. तसेच शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर ई पावतीची प्रिंट पण काढून ठेवायची. मग तुम्हाला इथं ऑनलाईन परीक्षेची पण प्रिंट काढायची आहे, ऑनलाईन फॉर्मची, आणि त्याच्यानंतर आपल्या जी चलन फी भरणार तुम्ही त्याची पण प्रिंट काढून ठेवायची मित्रांनो. ती तुम्हाला पुढे सांगणार आहे मी आता. ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक इथं आलेले आहे मित्रांनो, दिनांक व त्याच्या पाहू घ्या. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची लिंक आणि अर्ज सादर करण्याची एकच तारीख असणारी 20/8/2024 पासून. तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची व शुल्क भरण्याची दोघांची एकच टाइम असणार. इथं 9/9/2024 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत असणार मित्रांनो, असं त्यांनी सांगितलं आहे इथं. तर ऑनलाईन परीक्षा शुल्क इथं जे असणार खालील प्रमाणे आकारले जाणार आहे मित्रांनो. अराखीव उमेदवारांसाठी जे असणार मित्रांनो 1000 रुपये असणार आहे. ओके, आणि मागासवर्गीय प्रवर्गांसाठी इथं 900 रुपये असणार आहे मित्रांनो. ओके, तर ऑनलाईन अर्ज सोबत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवार परत केले जाणार नाही. त्यानंतर ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवारांनी स्वतः भरले लागतील. ऑनलाईन परीक्षेवेळी सदर ई पावती छायांकित प्रत प्रवेशपत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने ऑनलाईन परीक्षेच्या वेळी तुम्हाला इथं प्रिंटआउट पण घेऊन जायची यांची पण. ओके, असं त्यांनी सांगितलेले. परीक्षा शुल्क नापरवता म्हणजे नॉन रिफंडेबल असणार मित्रांनो. कोणत्याही कारणास्तव पदभरती या स्थगित किंवा रद्द झाल्यास पदभरती शुल्क परत मिळणार नाही मित्रांनो, असं त्यांनी सांगितलं इथं. दिव्यांग उमेदवारांकडे सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही इथं वाचू शकता दिव्यांग उमेदवारवाले जे पण असेल ते. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं सांगितलं आहे वेबसाईटचं नाव वगैरे दिलेलं आहे दिव्यांग उमेदवारांसाठी. इथं हे तुम्हाला मी थोडं वाचून दाखवतो. तर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक त्याच्यानंतर इथे लिहिले 5/10/2021 मधील निर्देशांचे संबंधित उमेदवारांनी तंतोतंत पालन करणे व बंधनकारक आहे. सदर शासनाचे परिपत्रक महाराष्ट्र शासन www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून यांचा
संकेताक क्रमांक असा असा आहे. तर त्यांनी सांगितलं याच्या प्रमाणपत्राची पूर्तता करणे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरतेवेळी पूर्ण करायची आहे. तर आपल्याला दिव्यांग उमेदवारांना हे कोणतं तरी इथं पत्र भरून द्यायचं. तुम्हाला मी खाली ते दाखवणार आहे मित्रांनो, आता असलं तरी इथं. ओके, आता खाली चालूया. आता चलन चलन वगैरे इथं सांगितलेलं आहे. चलन वलन विलंगाबद्दल सांगितलं आहे. सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहे मित्रांनो. त्यानंतर शासकीय सक्षम प्राधिकाऱ्याकडून 40% किमान दिव्यांग असला पाहिजे. परीक्षा केंद्राची नियमावली. आता ते परीक्षेचे काहीतरी नियम आहे ते बघूया. परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षेचे प्रवेशपत्रात नमूद केला जाईल. त्याच्यानंतर संबंधित प्रवेशपत्र पत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर 3 नंबर मध्ये परीक्षा केंद्र हे स्थळ, दिनांक व सत्र इत्यादी बाबीत बदल करण्याची विनंती मान्यता करण्यात येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या प्रशासकीय व्यवहाराकरिता कोणतेही परीक्षा केंद्र परीक्षेचे संकेतस्थळ, दिनांक, सत्र यामध्ये बदल करण्याची अधिकार परीक्षा आयोजन संस्थांमध्ये राखून ठेवले आहे. म्हणजे सगळं काही इथे त्यांनी माहिती वगैरे दिलेली आहे मित्र. इथं तुम्ही वाचू शकता. तुम्ही दुखापत इजा वगैरे झाले तर आम्ही जबाबदार राहणार नाही, अशा प्रकारे लिहिले त्यांनी. काही थोडंफार इथं कॅल्क्युलेटर वगैरे आपल्याला इथं घेऊन जायचे नाही, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू न्यायच्या नाही. त्यानंतर प्रवासपत्रावर परीक्षेची उपस्थित असण्याची वेळ करण्यात येईल. त्या कालावधीचे 100 मिनिटांचा असेल मित्रांनो. ओके, विविध प्राथमिक औपचारिक पूर्ण करण्याची जसे की सूचना देत ओळखपत्र लागणार तिथं आपल्याला. आवश्यक विविध ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे तुम्हाला लागणार आहे. कागदपत्रांची पडताळणी होईल. त्याच्यानंतर तुमचा गोळा करणे इत्यादी बाबींच्या पूर्ततेसाठी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेच्या 1 तास आधी आपल्याला तिची संख्या परीक्षा केंद्रावर पोहोचायचे मित्रांनो. 15 मिनिटे आधी आपल्या परीक्षा केंद्राचे गेट बंद होऊन जाणार आहे मित्रांनो. समजा तुमचा 10चा टाइम आहे पेपरचा, तर पावणे 10ला 9:45 मिनिटाला गेट बंद होऊन जाणार आहे मित्रांनो. ओके, तुम्हाला 1 घंटा आधी जायचे. ओळख पटवण्यासाठी तुम्ही इथं पॅन कार्ड, पासपोर्ट कॉपी, ड्रायव्हिंग लायसन्स अशी आपण इत्यादी वस्तू आपण घेऊन जाऊ शकता. वोटर आयडी घेऊन जायची, झेरॉक्स कॉपी पण, ओरिजिनल कॉपी पण घेऊन जायची, फोटो पण घेऊन जायचे मित्रांनो. अशा पद्धतीने शिकाऊ लायसन चालणार नाही मित्रांनो, लर्निंग लायसन वगैरे चालणार नाही. ओके, परीक्षेसाठी तुम्हाला जाताना परीक्षेचा वेळ, प्रवेशपत्र घेऊन जायचे, मूळ फोटो घेऊन जायचा आपल्याला, मूळ फोटो ओळखपत्र. ओके, त्यानंतर फोटो ओळखपत्रीचा छायाचित्र, म्हणजे आपल्याला इथे ओरिजिनल कॉपी घेऊन जायची, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्याची झेरॉक्स पण घेऊन जायची, आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन भरण्याची पावती आपल्याला एवढं घेऊन जायचं मित्रांनो. त्याच्यानंतर ना इथं जे असणार मित्रांनो, सामान्य प्रशासन प्रक्रियामध्ये नॉर्मलायझेशन मेथड जे असणार मित्रांनो इथे लिहिले गेले आहे. एखाद दिवशी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा जर घ्यावी लागली तर तुमची नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो. तसेच सत्र 1 ते अंतिम या बाबीचे नॉर्मलायझेशन मेथड वापरली जाणार आहे मित्रांनो. ओके, सर्वसाधारण अटी वगैरे इथं दिलेल्या आहे मित्रांनो. तुम्ही अटी वगैरे इथं वाचून घेऊ शकता मित्रांनो तुमच्या पद्धतीने. ओके, अशी संपूर्ण माहिती तुमच्यासमोर मी सादर केलेली आहे. अप्लाय करण्यासाठी मी आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अप्लाय पण करून दाखवणार आहे मित्रांनो. ओके, इथं डॉक्युमेंट्स वगैरे पण दिलेले आहे मित्रांनो, तुम्ही वाचू शकता. उमेदवारांकडे आवश्यक कागदपत्रे मूळ प्रती आपल्याला नियुक्तीपूर्वी तपासणी करता सादर करणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही सिलेक्शन होणार आहे मित्रांनो, सिलेक्शन होण्याच्या झाल्यानंतर तुमची कागदपत्र तपासणी होणार आहे. मुलांना शाळा सोडण्याचा दाखला, जन्म दाखला, दिवस प्रमाणपत्र, त्यानंतर नमूद असलेले विविध शैक्षणिक त्याचे गुणपत्रक, त्यानंतर प्रमाणपत्र मराठी व इंग्रजी भाषेतील विविध गतींचे टंकलेखन याचे प्रमाणपत्र व संगणकाचे ज्ञान, MSCITचं प्रमाणपत्र असं लागणार आहे मित्रांनो. आपल्याला इथं टंकलेखनाचे प्रमाणपत्र पण लागणार आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. इंग्रजी पण, हिंदी पण. ओके, मराठी पण मित्रांनो. असे आपल्याला हे सगळे जात प्रमाणपत्र वगैरे सगळं आपल्या इथं द्यायचे मित्रांनो. हे सगळं त्याच्याबद्दलच आपली नंतर सिलेक्शन प्रोसेस होईल. निवड प्रक्रिया असल्यास आपल्याला इथं आपल्या प्रमाणपत्राचं प्रति आपल्याला इथं घेऊन जायचे आणि ओरिजिनल पण घेऊन जायचे बदल. महिलांसाठी नावात बदल असेल तर आपल्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे, मॅरेज सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो मित्रांनो. अशा पद्धतीने काही इंस्ट्रक्शन वगैरे दिलेले तुम्ही वाचून पण शकता मित्रांनो इथं पोर्टलवर. ओके, अजून तुम्हाला याच्याबद्दल काही शंका वगैरे असाल तर बघा तुम्ही आता कार्यकारी सहाय्यक पदांच्या लिपिक प्रवेशाकरता निवड आधी कोणत्या वेळी पूर्व सूचना दिनाची रद्द करण्याचे अधिकार आयुक्त यांना राहतील असं सांगितलं आलंय. थोडा बहुत माहिती वगैरे दिलेली आहे त्यांनी आता इथं, तुम्ही वाचू शकता. इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला मी सांगितली, विशेष सूचना दिलेली आहे इथं अजून, हे पण तुम्ही वाचू शकता. गैरप्रवर्तन वगैरे करायचं नाही अशा पद्धतीने मित्रांनो. त्याचे फॉर्म भरणे चालू झालेले 20 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत. तर लवकरात लवकर जाऊन आपण फॉर्म अप्लाय करून द्यायचे मित्रांनो. ओके, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके मित्रांनो, आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करून ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना पण शेअर करायचं आहे. त्यांना पण इथं चांगली ऑपॉर्च्युनिटी असते ग्रॅज्युएशनसाठी. इथं वय पण चांगल्या पद्धतीने असतं, 38 वर्षापर्यंत फॉर्म अप्लाय करू शकतो आपण. जास्तीत जास्त लोकांना पाठवा, आपले जे असतील भाऊ, दादा, काका, त्यांना सगळ्यांना, मामा, त्यांना पाठवा सगळ्यांना.
आणि त्यांना पण इथं या आपला सॉरी या भरतीचा लाभ घेऊ द्या मित्रांनो. योजनेचा भरतीचा लाभ घेऊ द्या. आणि तुम्ही पण या चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की याच्या नेक्स्ट व्हिडिओ आपला जो असणार मित्रांनो, आपण आता फॉर्म अप्लाय कशा पद्धतीने करायचा तो फॉर्म मी स्वतः माझा फॉर्म भरून दाखवणार तुम्हाला. त्या व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर आपल्या डेली आपले व्हिडिओ पडत असतात. 2 ते 3 व्हिडिओ असतात मित्रांनो, जॉब रिलेटेड, गव्हर्नमेंट जी आर आपल्या महाराष्ट्राचे सगळे आपण इथे करत असतो कव्हर मित्रांनो. ओके, महाराष्ट्राचे जॉब, गव्हर्नमेंट जॉब्स, त्याच्यानंतर आपले प्रायव्हेट जॉब, सगळे जॉब्स मध्ये टाकत असतो मित्रांनो, जी आर्स वगैरे. ओके, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो माझ्या ऑफिशियल चॅनलला फॉलो करून ठेवायचं आहे, त्यानंतर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे माझ्या चॅनलला. त्यानंतर माझ्या सेकंड ट्रेडिंग रिलेटेड चॅनल आहे, तिथं पण मला सबस्क्राईब करा ट्रेडिंग शिकण्यासाठी. तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे बघायचे तिथं बघू शकता. त्यानंतर इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला जॉईन होऊन बघा मित्रांनो, तिथं पण मी सेंड करत असतो इन्फॉर्मेशन वगैरे व्हिडिओच्या बाबतीत. ओके, असेच व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया.